मिळालं नाही आणि मला वाटत नाही की ते उत्तर तुम्हाला माहिती नाही, कारण चर्चा होत होती म्हणजे काही उत्तरं तुम्हाला तरी मिळाली होती. त्यातला महत्वाचा प्रश्न हा आहे जो तटकरेंनी सुद्धा विचारला, तो मी तटकरेंच्या दृष्टिकोनातून नाही पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जो आहे तो विचारते की कोण कोणात विलीन होणार होतं, आणि किंवा त्याही पेक्षा पुढे जाऊन मी हे विचारते, कारण कोण कोणात विलीन होणार होतं हे सुद्धा स्पष्ट आहे आता, पण तुम्ही सत्तेत जाणार होतात की विरोधात बसणार होता? मला वाटतं आपण या सगळ्या जर तरच्या शक्यता तपासतो. तुम्ही एक गोष्ट जर फार बारकाईनं कालही राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये ती आली, त्यामुळे ती डिनाय होणार नाही. त्यामध्ये अजितदादांचं नेतृत्व स्वीकारण्याविषयी सगळ्यांचं एकमत झालं होतं. आता अजितदादांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय झाला होता, त्यामुळे अजितदादांच्या मनात काय होतं, म्हणजे आपण ज्या सगळ्या जर तरच्या शक्यता म्हणतोय यामध्ये फार महत्वाचं दुर्दैवानं बदललेलं डायनॅमिक्स हे आहे. पण म्हणजे तो ओपननेस होता सत्तेत जाण्याचा. नाही, मी म्हणतो हे अजितदादांच्या मनात काय होतं हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. हा भाग काय होता, तो पुढे जाऊन काय असणार होता. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की माझ्या मतदारसंघामध्ये 33 पैकी 30 जागी घड्याळावर लढतो आहोत किंवा लढलो आम्ही. पुणे जिल्हा परिषदेची सत्ता सुद्धा ही जी आम्ही एकत्र येऊन जी केली होती ती सत्ता सुद्धा मिळाली ना. पण यामध्ये जे ठरलं होतं ते नेतृत्व अजितदादांचं स्वीकारायचं इथपर्यंत ठरलं होतं. दुर्दैवानं हे डायनॅमिक्सच बदललेत. त्यामुळे आता कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही की नेमकं अजितदादांच्या मनात काय होतं. संसदेत सुनेत्रा पवार आल्या, मला वाटतं जवळजवळ 1 वर्ष झालं त्यालाही. त्यांच्या नेतृत्वाकडे आपण कसं बघता आता सध्या? नक्कीच एक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे. याआधी सुद्धा जेवढं मला माहिती आहे, जेवढा माझा थोडाफार परिचय आहे, त्यामध्ये बारामती टेक्सटाईल पार्क असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंटल फोरम असेल, अशा अनेक संस्थांचं सुद्धा त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि नक्कीच आव्हानात्मक हा भाग असणार आहे. कौटुंबिक पातळीवर सुद्धा काही वेगळी आव्हानं असू शकतील. विशेषतः एवढं मोठं नुकसान कुटुंबाचं झाल्यानंतर ती काही वेगळी आव्हानं असू शकतील. राजकीय किंवा राजकीय पक्षीय पातळीवर ही त्यांची काही वेगळी आव्हानं असू शकतील. त्यामुळे नक्कीच मला असं त्यांच्याविषयी हे वाटतं की एक आव्हानात्मक परिस्थिती आणि 100% म्हणजे ज्या एक सदिच्छा किंवा शुभेच्छा असतील त्या 100% शुभेच्छा त्यांच्यासोबत असणार आहेत. येणाऱ्या काळात आत्ताचं जे काही महाविकास आघाडी आपण राज्यात बघतोय ती खरंच आहे की नाही हा सुद्धा आता प्रश्न पडतोय. कुठल्या स्थितीत आहे महाविकास आघाडी सध्या? महाविकास आघाडी ही आहे आणि आता तुम्ही बघताय की राज्याला साधारणतः पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्यावेळी तुम्हाला हे चित्र आणखी स्पष्ट होईल. ज्या 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून व्हायच्या यामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. आणि त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की केवळ पॉलिटिकल स्पेस मध्ये बोलण्यापेक्षा आत्ताच्या येणाऱ्या या काळात ज्या काही अडचणी समोर दिसत आहेत, जिओ पॉलिटिकल गोष्टी बघा तुम्ही, नॅशनल लेव्हलच्या गोष्टी बघा, म्हणजे थोडक्यात तुम्ही एवढं मोठं हे आहात तर हा एक प्रश्न पडलेला आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, जो आपण म्हणतो ना कोंबडी आधी की अंडा आधी, ज्या प्रश्नाचं अजून उत्तर नाही मिळालं. म्हणजे US ट्रेड डील आधी झाली की अर्थसंकल्प आधी ठरला. जर अर्थसंकल्प आधी ठरला असेल आणि US ट्रेड डील नंतर ठरली असेल तर देशाच्या अर्थसंकल्पामध्ये फारसा अर्थ उरत नाही, कारण ट्रेड डील मध्ये डायनामिक्स सगळे बदलतात. जर ट्रेड डील नुसार अर्थसंकल्प ठरला असेल तर मग ट्रेड डील मान्य तुम्ही आधी केलीत, अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण केलीत आणि मग लोकांना सांगितलीत का, मग देशाला अंधारात ठेवण्याचं पाप आहे. ट्रेड डील बद्दल अशी कुठली 4 प्रश्न तुमची आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला वाटतं तुम्हाला मिळाली नाहीत आणि खरं तर आपल्याला पुढे म्हणजे जेव्हा टर्म्स त्याच्या येणार आहेत, मला वाटतं 15 मार्च किंवा मार्चच्या आसपास, तेव्हाही तुम्हाला त्याची शक्यता वाटत नाही? म्हणजे आज ज्या पद्धतीचा संशय व्यक्त केला जातोय त्यात कुठंतरी पेशन्स ठेवावा असं आपल्याला वाटत नाही का? त्यातली पहिली एक गोष्ट समोर येते, जेव्हा कुठलाही द्विपक्षीय करार होतो, हा करार होत असताना ज्याला लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणतो, हे लेव्हल प्लेइंग फील्ड आपल्याला या करारात दिसतंय का, तर ते दिसत नाही. एकीकडे भारतातल्या वस्तू ज्या निर्यात होणार आहेत यांच्यावर 18% टॅक्स आणि